श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. साई नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. साई चरित्र गाता ऐकता चुकेल पुनरावृत्ती. कमलापूरचे काही भक्त आले बाबांचे दर्शन घ्यावया. करा एक महिमाचे प्रदर्शन भक्त करीती विनंती बाबांना. भक्तांच्या आग्रहाकरिता म्हणती बाबा बोलवा ईश्वराम्हाला. दशावताराच्या दर्शना भिंत झाली पडदा. खोली बनली चित्रपटगृह माझ्याकडे बघा सर्व. असे म्हणता क्षणी भिंतीवरी मत्स्य दर्शन. भक्तिभावाने सर्वांनी जोडिले हात. झाले सुंदर दर्शन कुर्मावताराचे. समुद्रमंथनाचे अपूर्व दृश्य पाहुनी वाटले आश्चर्य. वराह अवताराचे भयंकर दर्शन भक्त भयभीत झाले. नृसिंहाचा रौद्र अवतार दात दाढा भयंकर. भक्तिभावाने जोडले हात थरकाप उडाला सर्वांचा. ईश्वरम्मा म्हणे पुरेपुरे यापुढे अशक्य आहे बघणे. पुढील 6 अवतारांचे घेतले बाबांनी सौम्य रूप. काही दिवसांनी या घटनेनंतर बंगलोरचा एक भक्त आला घेण्याकरिता दर्शन. जो होता सुबम्माच्या नात्यात. म्हणे दशावताराच्या दर्शना आलो मी. तुझे शरीर निर्बल घेऊ न शके दर्शनाचा आनंद. उगाच का करीतो हट्ट. म्हणाले साई बाबा प्रेमाने. वारंवार केल्याने विनंती निर्णय घेतला बाबांनी. दशावताराचे दर्शन देण्यासी बंगलोर निवासी भक्ताला. देऊनी गेले चित्रावती तीरी. बसले दोघे छोट्या खडकावरी. बघावे माझे प्रतिबिंब जलांतरी. दिला बाबांनी उपदेश. प्रथमतः बालसाई दर्शन. ते रूप झाले अदृश्य. फक्त केशराशी दिसे चक्राकार. पश्चात दर्शन मत्स्य कुर्मादी अवतारांचे. शेवटी अवतार कल्की. बाबा आरूढ घोड्यावरती. आनंद अनपूर्ण शांती. घेतले दशावतार दर्शन. पुत्री एक कोंडम राजूची असे कोन्नम्मा नावाची. बहीण पेदवेकप्पांची असे तिची बाबांवर दृढ श्रद्धा. गृहत्यागानंतरी बाबा म्हणती वडिलांना गृह अंबाई. आईला म्हणती गृह अम्माई. किंतु म्हणती कोनक्कामाला आत्या. ज्यांचे भजन गाती बाबा त्यांच्याविषयी असे जिज्ञासा. कसे असतील शिर्डी साई बाबा. कशी असेल त्यांची समाधी. आत्या म्हणे भाच्याला मनी असे उत्कट इच्छा. मंदिर समाधीचे बघावया. पूर्ण होईल इच्छा संध्याकाळी. बाबा वदले कोन्नम्माला. बोलविले संध्याकाळी तिला. हातांनी झाकले तिच्या डोळ्यांना. गेले खोलीत घेऊन. काढले डोळ्यांवरून हात. म्हणाले बघ समोर. झाली आत्या ध्यानस्थ. दृश्य पाहता क्षणी शिर्डी साई होते ध्यानस्थ. होता उदबत्तीचा सुगंध दरवळत. झाले पवित्र वातावरण. बघणे झाले का. बाबा विचारी. पुन्हा केले डोळे बंद. घेऊन या आले बाहेर. जे मिळे फक्त शिर्डीत. असे फळ दिले कोन्नम्माला. द्यावे एक एक फळ प्रत्येकाला. आत्या करी प्रार्थना. ठीक आहे एक टोपली आणा. दिली थाप टोपलीवरी. भरली टोपली फळांनी. टोपली भरली फक्त 40 फळांनी. खाल्ला प्रसाद 100 भक्तांनी. मिळाला प्रसाद प्रत्येकाला. शून्यातून आले 40. झाले तसेच 100. करी बाबा चमत्कार. आग्रहास्तव कोन्नम्माच्या. सुबम्मासी साई बोले दर्शन करा शिर्डी समाधीचे. एका खोलीत नेले. डोळे बंद करावया सांगितले बाबांनी. डोळे बंद करूनी गेले दुसऱ्या खोलीत घेऊनी. सुबम्मा डोळे उघडी आणि समोर बघा म्हणाले तिला. समोर पाहिली शिर्डी साईंची समाधी. ताजे टवटवीत हार त्यावरी. भक्त समाधीची पूजा करी. दरवळत होता उदबत्तीचा सुवास. सुबम्माला वाटले मोठे आश्चर्य. घेतले द्वारकामाईचे दर्शन. धुनी जळतसे प्रखर. नमन केले शिर्डी साईंना. पेनुकोंडाचे वकील कृष्णामाचार्य होते शिर्डी साईंचे भक्त. नवता बालसाईंवर विश्वास. आले धडा देण्या बाबांना. व्यंकप्पा राजूसी म्हणे वकील. थांबवा साईंचा अनर्गल प्रचार.
मुक्त करण्या भूतपिशाच घेऊनी जावे घटिका चलम. शुभमासी बोले साई आणा वकिलासी समाधी दर्शनासाठी. मिटेल त्यांची भ्रांत वकील येता क्षणी बाबांनी झाकले त्यांचे डोळे हातांनी. गेले खोलीत घेऊन काढले डोळ्यावरून हात. घेतले त्यांनी समाधीचे दर्शन. शंकेचे झाले निरसन. दिव्यत्वाची पटली ओळख. पाया पडले बाबांच्या. समजले त्यांना घेतला पुन्हा अवतार भक्त रक्षणा. वेश अन रूपाची भिन्नता परी अवतार एकची असे. पटा मंदिर बांधण्याचे काम होते चालू पुट्टपुर्तीत. गुणी व्यंकट नामे मजूर करीत होता काम खोदण्याचे. दिसले त्याला शिवलिंग नवीन लिंग निघाल्यावर पहिले होई अदृश्य. गेला बाबांकडे रहस्य विचारण्या. त्याला वाटे मोठे आश्चर्य. विचारले त्यांचे रहस्य. आहेत माझ्या उदरी शिवलिंग. बाबा म्हणाले त्याला. सन 1940 पासून पुट्टपुर्तीला प्रत्येक महाशिवरात्रीला होत असे उद्भव शिवलिंगाचा. भगवान बाबांच्या मुखकमलातून कधी शिवलिंग स्थानी प्रकट होऊन दर्शन देई. विरूपाक्ष मंदिरी दिले दर्शन सत्यसाई बाबांनी सर्वांना. आहे प्रशांती मंदिरात 4 फुटाची शिर्डी साईंची चांदीची मूर्ती. प्रत्येक महाशिवरात्रीच्या दिवशी त्यावर होई विभूतीचा अभिषेक. होई लिंग बाबांच्या उदरी प्रकट अथवा लिंगामध्ये होई बाबा प्रकट. आहे असा अभूतपूर्व चमत्कार कोतनघट्ट्याच्या मंदिराचा. कर्नाटक राज्यात श्रवणबेळगोळा जवळ कोतनघट्टा नामे 1 ग्राम आहे. तेथे मंदिर शंकराचे आहे. मंदिरात 12 इंच उंचीचे शिवलिंग संगमरवराचे. त्याचे शास्त्रोक्त विधीने पूजन होते मंदिरात. कोतनघट्ट्याची 2 मुले पुट्टपर्तीला गेली भगवान बाबांच्या दर्शना. नाही येथे येण्याची आवश्यकता. भगवान बाबा वदले प्रेमाने. मी आहे सर्वत्र. आहे मी तुमच्याच ग्रामात. करू शकता तेथे माझे दर्शन. दिले आश्वासन भगवान बाबांनी. आली मुले वापस करू लागली भजन मंदिरात. काही दिवसांनी शिवलिंगात झाले बाबा प्रकट. शिवलिंगाच्या एका भागाला द्वारकामाईमध्ये बसलेले शिर्डी साईबाबा. भगवान श्री सत्यसाई बाबा दुसऱ्या भागाला. आशीर्वादाच्या मुद्रेत झाले दोन्ही रूपे प्रकट. अन 1967 करू शकतो अवलोकन आजही दोन्ही रूपांचे. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून या ग्रंथावरी. इति दशावतार अन लिंगोद्भव निरूपणम नाम अष्टोध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साई ईश्वरार्पणमस्तु.